रूढ अर्थाने जी कामं शासकीय समजली जातात आणि शासकीय पद्धतीनं केली जातात या दोन्हीलाही फाटा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे हे त्या अर्थाने शासकीय काम नाही की वंचित घटकांच्या शिक्षणाचा त्याच्या इमारतींचा शासन विचार करतं, आहाराचा विचार करतं, फळे शिक्षकांचा विचार करतं, परंतु त्यांच्या पार्श्वभूमीमुळं, सामाजिक पार्श्वभूमीमुळं त्यांना काही गोष्टी सांस्कृतिक दृष्ट्या कमी मिळालेल्या असतात, सांस्कृतिक अनुशेष राहिलेला असतो काही, तो भरून काढण्यासाठीचं धोरण असावं हा विचारच मला वाटतं शासनाने करणं ही महत्वाची बाब आहे. त्यामुळे त्याच्यासाठी नारनवरे सर, तुमच्या सगळ्या टीमचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे. मला वाटतं की शासन जर अशा पद्धतीनं विचार करायला लागलं म्हणजे हे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हार्ट इन राईट प्लेस. म्हणजे असं आपण म्हणतो की पद्धती चुकू शकतात पण त्या माणसाचं हृदय योग्य जागी आहे, म्हणजे तो मनापासून प्रयत्न करतो. तसं मला पहिल्यांदा हे नमूद करायचं की हा मनापासून आणि खूप कौतुकास्पद प्रयोग आहे. आणि दुसरं तो फुलेवाड्यामध्ये घेणं हा मला असं वाटतं की तुम्ही जर हा तुमच्या ऑफिसमध्ये घेतला असता तर कदाचित ह्याच्यातले निम्मे वक्ते पण आले नसते. फुलेवाड्यात आपण जाऊन बोलायचं याच्याविषयी, म्हणजे आपली नाळ थेट कशाशी आपण जोडतोय आणि कुठला विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. तर या दोन्हीचं खून झाला 7 वर्षापूर्वी आणि त्या खुनानंतर महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे घोषणा दिली गेली, अजूनही देखील ती दिली जाते. ती घोषणा अशी होती की फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर. तर आम्ही कुठल्या विचाराची परंपरा मानतो, म्हणजे याचा अर्थ फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या पंक्तीमध्ये आम्ही स्वतःला बसवू इच्छितो असा त्याचा अर्थ नाही होत. पण त्यांनी जी परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्या परंपरेचा आम्ही आमच्या पातळीवरती पायीक होण्याचा प्रयत्न करतो. तर आमच्या दृष्टीनं याला भावनिक महत्व देखील तितकंच आहे जितकं वैचारिक महत्व आहे. आता मी मला दिलेल्या बरोबर निम्म्या वेळात बोलणार आहे. हे मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळे मी एवढं तरी मला वक्त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येणं अपेक्षित आहे की नरके सरांचं तुम्ही ऐकून घेऊ शकता, माझं नाही ऐकणार कारण की त्यांनी उभं आयुष्य फुलेंचा अभ्यास करण्यासाठी घालवलेला आहे. माझा त्या स्वरूपाचा कुठलाही अधिकार नाही. मी जे बोलणार आहे, मी इथे आलो कसा ते सरांनी तुम्हाला सांगितलं की मी एका बैठकीला गेलेलो जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या, आणि त्यावेळेला सरांनी आम्हाला, आयुक्त साहेबांनी आम्हाला याविषयी कल्पना सांगितली आणि त्याला धरून मी काही बोललो तर त्यांना असं वाटलं की हे आमच्या शिक्षण जे आम्ही फुलेवाडा शैक्षणिक प्लॅन करणार आहे त्याच्यामध्ये ते असावं आणि त्याची मांडणी करायला तुम्ही, आणि म्हणून मी इथं आलेलो. माझ्या सांगण्यातले काही महत्वाचे ठळक मुद्दे मी फक्त तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. शिक्षणाची जी प्रक्रिया आहे आपल्याकडे, आपण हे ध्यानात घेऊया की ती 2 पातळ्यांवरती चालत असते. एक व्यक्तीच्या पातळीवरती चालते आणि दुसरी समाजाच्या पातळीवरती चालते. आणि शतकानुशतक या प्रक्रियेमधून दूर राहिलेले काही घटक आहेत आणि त्या घटकांना त्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हा गेल्या 100-150 वर्षात झाला. म्हणजे स्त्रिया, वर्ग, वर्ण, जात, धर्म, लिंग, पंथ या सगळ्यांवरून याच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या. म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, काही ठराविक जातींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तुम्ही काळ्या रंगाचे असाल तर अधिकार नव्हता, तुम्ही खालच्या वर्गातले असाल तर अधिकार नव्हता. या सगळ्या ज्या अडचणी होत्या त्या आपली राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने कमी झाल्या. आता तांत्रिक दृष्ट्या यांच्यातल्या कोणालाही आपण शिक्षणाचा अधिकार नाकारू शकत नाही, परंतु म्हणून त्यांना शिक्षणाच्या सगळ्या गोष्टी मिळतात का असा जर आपण विचार केला तर शिक्षणासाठी आवश्यक असलेली भौतिकता, म्हणजे शाळा मिळेल, त्यांना बाकं मिळतील, फळा मिळेल, कदाचित शिक्षक पण मिळेल, पण त्याच्यासाठी आवश्यक असलेली अनुकूलता ही त्यांना मिळते का? तर त्या अनुकूलतेविषयी विचार करणं हा माझ्या प्रेझेंटेशनचा भाग आहे.
की ज्या वेळेला ती अनुकूलता मिळत नाही आणि स्वाभाविकपणे आपण अनुकूलता मिळत नाही म्हणजे प्रतिकूलतेतनं त्यांना यायला लागतं असं आपण समजतो. मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे ज्याला ट्रान्सजनरेशनल ट्रोमा असं म्हणतात. म्हणजे जसं आपल्या आई वडिलांकडनं आपल्याला काही चांगलं अनुवंशिकतेच्या माध्यमातनं जनुकांच्या माध्यमातनं मिळतं, तसं असं समजलं जातं की संस्कृती देखील आपल्या आजीकडनं आईकडनं आपल्यापर्यंत येत असते आणि त्या पिढ्यांवरती झालेले जे अन्याय अत्याचार आहेत त्यांची त्यांच्या मनावरती उमटलेली जी आवर्तनं आहेत त्या आवर्तनाचा प्रभाव हा त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मनावरती देखील राहत असतो. आमच्या 25 पिढ्यांनी हेच सोचलंय. हे वाक्य आपण कितीतरी जणांनी त्या माणसाने प्रत्यक्षात हे अनुभवलेलं नसतं, पण त्याच्या आजींनी पणजींनी खापरपणजींनी त्यांना सांगितलेलं असतं की असं असं अनुभवलेलं आहे, त्याची धग त्यांनी अनुभवलेली असते. आता या सगळ्याचा शिक्षणावरती काय परिणाम होतो हा म्हणजे ज्या वेळेला आपण भौतिक सुविधा उपलब्ध करून देतो पण तरी देखील विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता अनेक शाळा अशा असतील की ज्याच्या आजूबाजूला विद्यार्थी आहेत परंतु ते शाळेत येत नाही. म्हणजे आपल्या इथल्या गळतीचा एक महत्वाचा आता तुम्ही बघा, एका बाजूला आपण शाळेमध्ये विद्यार्थी आणण्याचा विचार करतोय आणि दुसऱ्या बाजूला शासन हे काही शाळा बंद करण्याचा विचार करतंय कारण की तिथे पुरेशी मुलं नाहीयेत. आणि महाराष्ट्रामध्ये तर आता अशी स्थिती नाहीये की शाळा उपलब्ध नाही म्हणून मूल जात नाही. अशी महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी परिस्थिती असेल की बाबा 5-1 किलोमीटर मध्ये शाळा उपलब्ध नाही म्हणून मूल असेल काही ठिकाणी, पण फार कमी ठिकाणी असेल. मग ती मुलं शाळेत का जात नाही? शाळा आहे, शिक्षक आहे, शिकवलं जातं, तरी पण ती शाळेत का जात नाही? तर त्याच्या मागे जी सांस्कृतिक सामाजिक आणि मानसिक कारणं आहेत ती कारणं आपण समजून घ्यायला पाहिजे. तशीच खूप सारी मुलं अशी आहेत की जे शाळेमध्ये जातात परंतु ते टिकत नाही. मग त्याच्या मागची सांस्कृतिक सामाजिक आणि मानसिक कारणं काय आहेत ती आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे शाळेत जाणं कुठला अवयव आहे शिक्षणाचा? शास्त्र काय सांगतं की 80% शिक्षण आपण हे डोळ्यांद्वारे बघा मॅडमचं म्हणणं आहे डोळ्यांद्वारे शिक्षण होतं. अजून शिक्षणाचा अवयव कोणता? म्हणजे जो अवयव नसेल तर शिक्षण होणार नाही असा अवयव कोणता? बुद्धी. बरोबर की नाही? मग आता आपल्याला हात कुठे आहे, पाय कुठे आहे, डोळे कुठे आहेत, कान कुठे आहे हे कितवीमध्ये शिकवलं जातं? माझी मुलगी बालवाडीमध्ये आहे, तिच्याबरोबर मी आता तासाला बसतो ऑनलाईन तासाला, तर त्यात शिकवतात शो युअर हँड, शो युअर आय वगैरे. मग आता आपले सगळे इतके सुशिक्षित लोक आहेत तर मन कुठे आहे असा जर प्रश्न विचारला तुम्ही काय उत्तर द्याल? मन कुठे आहे माणसाचं? कुणालाच नाही देत आहे. समाज कल्याण विभागातल्या अधिकाऱ्यांना मला विचारायचं माणसाचं मन कुठे आहे का त्याच्याशी आमचा संबंध येत नाही असं तुमचं म्हणणं आहे? भावनेने जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा ते म्हणतात की मनाने विचार. त्याचा अवयव कुठे आहे? आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा आपण सगळे विचार हा बुद्धीतनच तयार होतात. मन हे आपल्या बुद्धीतच एक संकल्पना आहे. आणि बुद्धी कुठल्या अवयवात असते? आपल्या मेंदूमध्ये, मनामध्ये, मस्तिष्कामध्ये. बर, मग आपला विचार करण्याचा शिक्षणाचा अवयव कोणता? मेंदू हाच आहे. मेंदू हाच शिक्षणाचा अवयव आहे. सगळ्यांना मान्य आहे का? तर कुणाचं काही वेगळं मत आहे? म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपण शिक्षण घेतो. हा तुमचं काय? 3 H वरती अवलंबून आहे शिक्षण. 3 हँड आणि हार्ट. हेड, हँड आणि हार्ट. हा, एखाद्या माणसाला हँड नसेल तर तो शिकू शकेल का? म्हणजे तो काही अजिबात आवश्यक आहे अशातली गोष्ट नाही. बरोबर की नाही? हार्ट तर धडधड चालू असेल तोपर्यंतच माणूस जिवंत असतो. एखाद्या माणसाला डोळे नसतील तर तो शिकू शकेल का? कान नसेल तर, बोलता येत नसेल तर, पण कुठला अवयव नसेल तर तो शिकू शकणार नाही. मेंदू नसेल तर तो शिकू शकणार नाही. म्हणजे मन नसेल तर तो शिकू शकणार नाही. आपण अनेकदा असं म्हणतो की माझं शिक्षण आपलं कधी चांगलं होतं ज्या वेळेला आपलं मन थाऱ्यावरती असते, बुद्धी स्थिर असते. जर बुद्धी आपली थाऱ्यावरती नसेल, मन थाऱ्यावरती नसेल तर शिक्षणाची प्रक्रिया होऊ शकत नाही.
गंमत अशी आहे की आपल्या पूर्ण शिक्षण प्रक्रियेविषयी याच्यामध्ये आता प्रशिक्षण विभागाचं संचालन करणारे सर इथं बसले. कुठल्या तरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये माणसाच्या मनाविषयी धडा आहे का हो सर? 1ली ते 12वी मध्ये एक तरी धडा आहे का? 1ली ते 12वी मध्ये मेडिकल मध्ये पण कविता आहे नाही, शास्त्रामध्ये म्हणजे बहिणाबाई जी इतक्या वर्षापूर्वी सांगून घेतली त्याच मना वडायावरती आपण अजून अडकून बसलोय, बरं की नाही? पण मन मेंदूमध्ये असतं, त्याची रचना काय आहे, त्याच्यामध्ये विचार कसे येतात, त्याच्यामध्ये भावना कशा येतात. ज्या वेळेला ताण येतो माणसाला त्यावेळेला काय होतं, आणि ज्या वेळेला ताण येतो त्यावेळेला आपल्या मनाचा शिक्षणावरती काय परिणाम होतो, या गोष्टींविषयी आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये म्हणजे शिक्षण शास्त्रामध्ये तरी आपल्याला शिकवलं जातं का? जे शिक्षक होतात त्यांना सायकोलॉजी हा विषय आहे, परंतु तो कसा आहे की जसं आम्ही मेडिकलला शिकतो ना, आम्हाला मेडिकलला सायकोलॉजी विषय आहे, पण तो फायनल एक्झामिनेशन मध्ये 5 मार्काची शॉर्ट नोट येते त्याच्यावरती. हे मेडिकलचं सांगतोय मी तुम्हाला. प्रत्यक्षामध्ये त्या मुलांचं मानसशास्त्र समजून घेणं. आता तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला मूल शिक्षण करत असतं त्यावेळेला 2 भाग असतात आपल्या मेंदूमध्ये, एक विचार करणारा मेंदू आणि एक भावनांचा मेंदू. ज्या वेळेला मन अस्वस्थ होतं, अनेक कारणांनी मन अस्वस्थ होतं आणि खास करून वंचित समूहातल्या मुलांसाठी ते जास्त होतं की जसं तुम्ही सांगितलं किंवा कुणाचा तरी वडील दारुडे आहेत, कुणाला तरी आईला टाकून दिलेलं आहे, कुणाच्या तरी 4 पिढ्यांमध्ये कोणी शिकलेलंच नाहीये, घरच्या लोकांना खायला मिळते का नाही याची खात्री नाही, अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेले आहेत, घरामध्ये कुठला तरी मोठा आजार आहे. या सगळ्याचा परिणाम त्या मुलाच्या मनावर होतो की नाही? त्यामुळे जसं आपण त्याला बेंच, खडू, वह्या, पुस्तकं, जेवण आणि निवासाची व्यवस्था पुरवतो, तसंच त्याला एक सुरक्षित मानसिक वातावरण पुरवणं ही पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी असायला पाहिजे का नाही, असा महत्वाचा मुद्दा मला या निमित्ताने मांडायचा. त्यामुळे अनेकदा, आणि हे फक्त वंचित मुलांच्या बाबतीत होतं असं नाही, तुम्ही लक्षात घ्या. आज ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे त्या ठिकाणच्या पालकांचं पण असंच व्हायला लागलेलं आहे. त्यांना असं वाटतं की मी माझ्या मुलाला मोबाईल दिला, गाडी दिली, पैसे दिले, चांगल्या हायस्कूलमध्ये घातलं, इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलं, म्हणजे त्याचं आपोआप शिक्षण होईल. परंतु ते शिक्षण करण्याचा जो अवयव आहे त्याचं मन, ते थाऱ्यावर आहे का, ते स्थिर राहतं का, ते आजारी पडलंय का, या सगळ्या गोष्टींच्या विषयी माझा सांगण्याचा पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या सांगण्याच्या विषयी आपल्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना आणि शिक्षकांना अधिक जास्त माहिती दिली गेली पाहिजे, अधिक सजग केलं गेलं पाहिजे. त्यामुळे फुलेवाडा शिक्षण योजनेचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्याच्यामध्ये जसं समाजशास्त्र आहे, जसं शिक्षणशास्त्र आहे, तितकंच महत्व मानसशास्त्राला पण आपण दिलं पाहिजे, आणि ते शिक्षकांना शिकवताना पण आणि विद्यार्थ्यांना शिकताना पण, कारण की त्याच्या माध्यमातून हे सगळं घडत असतं. दुसरा मुद्दा मला असा तुम्हाला सांगायचा आहे, आधुनिक मानसशास्त्र असं सांगतं की ज्या वेळेला माणसाच्या मनाला ताण येतो त्यावेळेला माणसाच्या मेंदूमध्ये 2 भाग असतात. एक विचार करणारा मेंदू ज्याला निओकॉर्टेक्स म्हणतात आणि दुसरा भावनांचा मेंदू ज्याला लिम्बिक कॉर्टेक्स म्हणतात. ज्या वेळेला माणसाला खूप ताण येतो त्यावेळेला विचार करणारा मेंदू हा भावनेच्या मेंदूकडनं हायजॅक केला जातो. आपल्या सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल की ज्या वेळेला आपल्याला खूप ताण येतो त्यावेळेला आपल्याला सुचेन असं होतं. जसं मेंदू मोबाईलला खूप सूचना दिल्या एका वेळेला की मोबाईल हँग होतो, तसं आपल्याला अनेक ताण एका वेळेला, म्हणजे माझ्या वडील दारुडे आहेत, फी भरण्याची सोय नाही, शिक्षक ओरडतायत, 4-5 गोष्टी एकदम आल्या, मग मी किती भारी वातावरणात बसलेलो असलो तरी माझा मेंदू, विचारांचा मेंदू हा हायजॅक होतो भावनेच्या मेंदूने, आणि त्यामुळे तो काम करू शकत नाही. आता हा हायजॅक जो होतो मेंदू भावनेच्या मेंदूकडून, आपला भावनेकडून जो विचार, त्याला कंट्रोल कसं करायचं याचं प्रशिक्षण आणि याचा विषय हा आपल्या अभ्यासक्रमात असायला पाहिजे का नाही? कारण आपला सगळ्यांचा मेंदू सतत हँग होतो वेगवेगळ्या कारणांनी, आणि वंचित घटकातनं आलेल्या मुलांचा तर खूप जास्त प्रमाणात होतो. मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग सांगतो. सेलिशमन नावाचा एक खूप
मान्यता प्राप्त मानसशास्त्रज्ञ होता. त्यांनी एक प्रयोग केला ज्याच्यामध्ये त्यांनी प्राण्याला म्हणजे कुत्रा धरा, ससा धरा, त्याला एका बॉक्समध्ये बंद ठेवलं आणि त्याच्या खालची जी प्लेट आहे त्याच्यामधनं छोटा इलेक्ट्रिसिटीचा करंट सोडला. तर कुत्र्याला करंट लागायला लागला तो, किंवा सशाला असं समजा, ते सैरा वैरा पळायला लागलं इकडे तिकडे. 2-3 मिनिटांनी त्या लक्षात आलं की इथनं काही आपण बाहेर जाऊ शकत नाही. धडकलं आणि मग एका जागी शांत बसलं. पडलं तरी तेवढाच करंट लागणार आहे आणि बसलं तरी तेवढाच करंट लागणार आहे. मग त्यांनी काय केलं, मग थोड्या वेळाने त्यांनी ते पिंजरा उचलला. आता काय झालं असेल, आयडियली त्या कुत्र्यांनी किंवा सशांनी पळून जायला पाहिजे, बरोबर की नाही, पण तसं घडलं नाही. ते जे होतं त्याच ठिकाणी बसून राहिलं. का? ही जी संकल्पना आहे याला मानसशास्त्रामध्ये, समाजशास्त्रामध्ये लर्न्ड हेल्पलेसनेस असं म्हणतात. जे आपल्याकडच्या वंचित पिढ्या अनेक वर्ष त्यांना परिस्थितीचे चटके बसत राहिले, जसं यांना शॉक बसले ना तसे, आणि त्यांना माहिती होते की आता आपल्याला शिक्षणाचा अधिकारच नाही, आपण किती पडलो तरी काही मिळणार नाहीये. आणि ज्या वेळेला ती उचलली गेली कवाडं, त्यावेळेला जसं तुमचं मन आशा शिकतं तसंच तुमचं मन निराश व्हायला पण शिकतं, तसंच तुमचं मन हेल्पलेस व्हायला पण शिकतं. आणि ज्या वेळेला शतकानुशतकाच्या अभावाच्या विरुद्ध आपण लढत असतो त्यावेळेला या मनाच्या मानसिकतेचा विचार करणं आवश्यक असतं. जसं माणसाचं मन हेल्पलेसनेस शिकतं तसं आता इंटरेस्टिंग मानसशास्त्रामध्ये कल्पना अशा आहेत की होप किंवा ऑप्टिमिझम म्हणजे सकारात्मकता किंवा आशावाद ही शिकण्यासारखी कौशल्य आहेत. आपण असं म्हणतो की हे जन्मजात आशावादी आहे, असं नाहीये. हा जन्मजात निराशावादी असला तरी आपण त्याला 4 तासाचं प्रशिक्षण देऊन आशावाद म्हणजे काय असतं ते शिकवू शकतो. त्याच्या पद्धती वेगळ्या असतील, ते रंजक कसं करायचं, टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा. मुद्दा हा आहे की आपण त्या मुलांना होप म्हणजे काय ते शिकवू शकतो, आपण त्यांना आशावाद म्हणजे काय ते शिकवू शकतो. अडचण काय होते की एक तर ज्या वेळेला असा हेल्पलेसनेस येतो माणसांना किंवा पिढ्यानुपिढ्यांचा हेल्पलेसनेस येतो, त्यांना नुसतं तुम्ही ताट वाढून चालत नाही, तर त्यांना तुम्हाला स्वतःचा आहार व्यवस्थित ठेवून खायचं कसं, भूक म्हणजे काय हे पण शिकवायला लागतं, बरोबर की नाही. आपण असं बघितलेलं आहे की एक मोठी पिढी ज्यांना शिक्षण मिळालं या सगळ्या ह्याच्यातनं, त्यातले सगळेच काही सामाजिक कार्यकर्ते झाले का? त्यांनी असा विचार करायला पाहिजे होता ना, आपल्याला या सगळ्यामुळे मिळालं म्हणजे बाकीचे मागे राहिले त्यांना आपण देऊया. पण त्यांनी आपलं माझं बघितलं आणि ते पुढे निघून गेले. म्हणजे त्यांना ज्या भावनेतनं मिळालं त्या भावनेतनं त्यांनी परत नाही दिलं ते. म्हणजे एका बाजूला माणसं काय करतात, घाबरून घेत नाहीत, किंवा दुसऱ्या बाजूला स्वतःला जे घेतं ते घेऊन पळून जातात, किंवा तिसऱ्या बाजूला एवढी भांबावून जातात त्या परिस्थितीमुळं की ती व्यसनाच्या आहारी जातात, अंधश्रद्धांच्या आहारी जातात, मानसिक आजारांच्या आहारी जातात. अचानक निर्माण झालेली, तुम्ही जे बघितले आपल्याकडे काही वेळेला अचानक निर्माण झालेली सुबत्ता ही जशी माणसाच्या मनाचा तोल गमावते, तसं काही वेळेला अचानक मिळालेल्या आणि कष्ट न करता मिळालेल्या संधी या देखील माणसाच्या मनाचा तोल गमवायला उपयोगी पडतात. तुम्ही आश्रम शाळांमधल्या जर शिक्षकांना विचारलं तुमच्या इथला प्रॉब्लेम काय आहे, माझी खात्री आहे की व्यसन हा तिथे प्रॉब्लेम असणार आहे. माझी खात्री आहे की लैंगिकता हा तिथे प्रॉब्लेम असणार आहे. मुला मुलींच्या मध्ये निर्माण होणारं आकर्षण, त्यातनं निर्माण, आपण पेपरमध्ये वाचतो ना आश्रम शाळातल्या मुलींच्या बाबतीत काय झालं, किंवा मुलांनी व्यसन केलं, मारामाऱ्या हा त्यांच्याकडनं. मग आपण असं म्हणतो का अरे हे इतके अभावग्रस्त कुटुंबातनं आलेली मुलं आहेत, मग हे असं कसं काय करतात. तर मन हे सगळ्यांचं सारखंच असतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्याला हँडल करण्याची यंत्रणा आपण निर्माण करू शकतो का, असा या निमित्ताने मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा. तर मला जे मांडायचं होतं त्यातला कोर मुद्दा एवढाच आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलेलं की मी निम्म्या वेळेतच मांडेन. माझा मुद्दा एवढाच आहे की माणसाच्या मनाला देखील जेवढं समाजशास्त्राला, जेवढं इतिहासाला, जेवढं शिक्षणशास्त्राला आपण महत्व देतो तेवढंच त्याला आपण सगळ्या शैक्षणिकतेमध्ये महत्व देऊया. त्याचे चांगले करिक्युलम आपल्याकडे आहे. त्यामुळे सरांनी सांगितलं तसं मी पण ट्रेलर दाखवायला झालेलं आहे. मी सगळं पिक्चर दाखवणार नाहीये, नाहीतर ते परत बोलवणार नाहीत आम्हाला. तर
त्याचे खूप चांगले करिक्युलम आहेत जे तुमच्या इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा आणि शिक्षक आहेत ज्यांच्यापर्यंत, जसं आपण परवा मीटिंगमध्ये म्हटलं सर की आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा, व्यसनमुक्तीचा करू, तसं तुमच्या सगळ्या शिक्षकांना तुमच्या शाळांमधल्या हे माहिती असायला पाहिजे की त्यांना एक बाबा 4 तासाचं किंवा 8 तासाचं माणसाच्या मनावरचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. त्यांना भावना हायजॅक होतात म्हणजे काय, जीवन कौशल्य ज्याला म्हणतात की माणसाला जीवन जगण्यासाठी काही जागतिक आरोग्य संघटनेने 7-8 कौशल्य सांगितलेली. प्रश्न सोडवण्याचं कौशल्य, एम्पथी, संवादाचं कौशल्य, ही कौशल्य आपल्याकडच्या अभ्यासक्रमात शिकवली जात नाही, तर ती शिकता येणारी कौशल्य आहेत आणि शिकवता येणारी कौशल्य. तर त्याचा आपण एक छोटा अभ्यासक्रम करून तो या विद्यार्थ्यांच्या पर्यंत शिक्षकांच्या माध्यमातून पोहोचवू शकतो. आपण असं म्हणू शकतो की तुमच्या अंतर्गत 1000 शिक्षक आहेत ना, तर त्या सगळ्यांनी पुढची पगारवाढ मिळण्यासाठी हे करणं आवश्यक आहे. ऑनलाईन उपलब्ध आहे ते सगळ्यांनी. जसं तुम्ही MHCET शिकवलं ना, तसं हे पण करणं हे आधुनिक जगासाठी आवश्यक आहे आणि हे त्या मुलांना नाही तर तुमच्या कुटुंबाला पण आवश्यक आहे. आज हे सगळं ज्ञान आपल्या घरामध्ये नाही आहेत काही अडचणी. कोविड नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये ताणतणाव आहेत, अस्वस्थता आहे, भीती आहे, भविष्यात काय घडेल हे आपल्याला माहित नाही. तर ते शिक्षकांनी शिकावं आणि त्या विद्यार्थ्यांना शिकावं, हा त्या करिक्युलमचा भाग असावा आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी चांगली मॉड्यूल तयार करावीत असं एक मला या निमित्ताने मांडायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला छोटासा मांडायचा तो असा की हे केवळ करिक्युलम करून होणार नाही. मानसिकता म्हणजे दुसऱ्याशी चांगलं बोलावं, दुसऱ्याचं ऐकून घ्यावं, हे शाळेमध्ये शिकवून होत नाही. जसं शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये नुसतं मानसशास्त्र घालून होत नाही, डॉक्टरांच्या ह्याच्यात नुसतं मानसशास्त्र घालून होत नाही, तसं वागण्याचं पण प्रशिक्षण द्यायला लागतं आपल्याला. शिक्षक जर म्हणत असेल की नेहमी सगळ्यांशी चांगलं बोलावं आणि स्वतःच तो खेकसून ओरडत असेल तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं या तंत्रांचा वापर कधी होतो, ज्या वेळेला शाळेतले सगळे घटक त्या तंत्रांनी वागत असतात, ज्याला शाळेचं वातावरण किंवा मिलिओ असं म्हणतात. म्हणजे मुलं कधी बदलतात, ज्या वेळेला शाळेचं वातावरण बदलतं, ज्या वेळेला शिक्षकांची वागणूक, कर्मचाऱ्यांची वागणूक, प्रशासनाची वागणूक हे सगळं बदलतं, त्यावेळेला मुलं बदलतात. त्यांना नुसतं खरं बोला, नेहमी खरे बोलावे आपल्याकडे सगळीकडे लिहिलं असतं, पण कोणीच जर बोलत नसेल तर मुलं ते शिकत नाही. त्यामुळे आपल्या शिक्षण धोरणामध्ये आपण तांत्रिकदृष्ट्या काय घातलं, याच्याबरोबर आपल्या बरोबरची माणसं कशी वागतात हे पण खूप महत्वाचं आहे. आणि शेवटचे 2 छोटे पूरक मुद्दे माझे असे आहे की या सगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आपण आता खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. ते अतिशय सहजी आपल्याला उपलब्ध आहे. प्रत्येक मुलांच्या पर्यंत नेता येऊ शकतं, शिक्षकापर्यंत नेता येऊ शकतं आणि मॉनिटर पण करता येऊ शकतं की त्यांनी कशा पद्धतीनं. म्हणजे उद्या समजा समाज कल्याण विभागासाठी एक आपण छोटंसं ऍप तयार करू शकलो याचं, की जे शाळेतल्या प्रत्येक मुलाला तुझ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 4 तास ह्याच्यावरती तू घालवायला पाहिजे. हे तुला समजणं आवश्यक आहे आणि ते त्याच्यातनं तुला किती स्किल आली हे आपल्याला मोजता येऊ शकते. आणि तिसरा भाग आम्ही आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये करतो तो म्हणजे याचा सगळ्याचा संबंध खेळ आणि कलेशी जोडलेला असला पाहिजे. कारण मुलांना शिक्षण ही खूप त्रासदायक, बोरिंग, कंटाळवाणी गोष्ट वाटते. त्याच्यामध्ये जर आपण थोडी मजा, थोडीशी कला, थोडासा खेळ हे सगळं घातलं तर ती प्रक्रिया खूप आनंददायी होऊ शकते. तर असे प्रमुख काही 4 मुद्दे मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचे होते. ते मला मांडण्याची संधी मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलेत त्याच्याविषयी धन्यवाद. थँक्यू.